नमस्कार मित्रांनो. बात निकलेगी तोच्या दृकश्राव्य सादरीकरणाचा आज मी एपिसोड 7वा सादर करतोय. आज मी आपल्या सर्वांच्या अत्यंत लाडक्या अशा एका दैवताबद्दल बोलणार आहे. हा तुमच्या आमच्या घरातला अत्यंत प्रिय, अत्यंत आदराला प्राप्त असलेला आणि अतिशय आनंदाचा असा देव आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, मी गणपतीबद्दल बोलणार आहे. पहिला जो लेखांक आहे त्याचं शीर्षक आहे गणोबांचे बदलते संदर्भ. गणपतीचे दिवस आले की माझं मन हरखून जातं. फुलपाखरू होतं आणि उडून बालपणात जाऊन विसावतं. मला आठवतं आहे, गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस पुण्यामध्ये आमचं घर होतं आणि पुण्यामध्ये नव्या पेठेतील प्रशांत नगरामधून पाठीमागच्या बाजूला असलेल्या ब्रिटिश सैन्यानं वसवलेल्या निसेन हाटच्या वस्तीतनं आमच्या मूळ घरातला गणपती यायचा. लहानशीच मूर्ती, पण माझी थोरली आत्या, काका काकू, माझी आते बहीण अशी वरात निघायची. डोक्यावर टोपी, हातामध्ये पाट, अशा थाटात आम्ही गणपती मूर्तीच्या खरेदीसाठी आणि आगमनासाठी जायचो. चित्पावनांच्या मोजक्या हिशोबी वृत्तीला अनुसरून बाप्पा 1.5 दिवसांपुरतेच मुक्कामाला असायचे. म्हणजे लंच, डिनर, ब्रेकफास्ट असा प्लॅन घेऊन एक दिवस मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी चेकआउट असे. आज घरातली सर्व थोर माणसं काळाच्या पडद्याआड गेली आहेत. गणपतीची प्रथाही आता नाही म्हटलं तरी आवर्ती घेतली गेली आहे, मागे उरली आहे. ती फक्त मोदकाच्या सारणाची आणि दुसऱ्या दिवशी नदीवर विसर्जन करताना वाटल्या डाळीच्या खिरापतीची चव. आपल्या हिंदू धर्मामध्ये सणांना काही तोटा नाही, पण तब्बल 10 दिवस मुक्काम ठोकणारा गणरायाचा उत्सव हाच खरा सणांचा राजा. माझ्या मते तर दिवाळीपेक्षाही गणोबांचे 10 दिवस महत्त्वाचे, कारण त्या आबालवृद्धांना एकत्र आणतात, त्यांच्यात चैतन्य निर्माण करतात. या सणाचं वेगळेपण नेमकं कशामध्ये आहे? 10 दिवसांच्या प्रदीर्घ कालात, फुलांची आरास आणि दिव्यांच्या झगमगाटात, आरत्यांच्या कोरसात, नैवेद्याच्या सारणात, की प्रत्यक्ष गणोबाच्या रूपात. एकतर हा देव आपल्याला सगळ्यांना खूप जवळचा वाटतो. त्याला गणाधीश म्हटल्याचं अवडंबर नाही आणि गण्या म्हटल्यानं त्याचा अपमान होत नाही. ज्याला तो जसा दिसेल, मित्र, मार्गदर्शक, वाटाड्या, परमेश्वर, तसं त्यानं त्याला संबोधावं. त्याला राग येत नाही. बाकीच्या देवांचं तसं नाही. शंकरराव कोपिष्ट, शनीच्या तर वाऱ्यालाही उभं राहायला नको. दत्त महाराजांची ॲनिमल हजबंडरी विभागाकडे फ्रँचायझीज आहे. सावळा विठू पंढरीच्या वारीचा अधिपती. गणोबाचं तसं नाही. गणोबा तुमच्या माझ्या घरातला. त्याला कोणी क्रिकेटपटूचे कपडे घालून, पायाला पॅड बांधून, हातामध्ये बॅट देतं, तर कोणी डॉक्टरचा एप्रन घालून व्हिजिटची बॅग उचलायला लावतं. हा देव मुळात सर्वसामान्यांचा आणि त्यांच्या जिव्हाळ्याचा असा आहे. तो आपल्या अंगणामध्ये नाचतो, मृदुंग वाजवता होतो आणि प्रसंगी मखरातही विराजमान होतो. त्याला मंडपाचं अप्रूप नाही, भक्तांचा उत्साह आणि बघेकऱ्यांची सोय म्हणून तो अनेक गोष्टी अक्षरशः सहन करतो. त्याच्या बाबांच्या डमरूपासून ते आजच्या गल्लीतल्या दादांच्या डीजेपर्यंत खूप बदल त्याच्या कानी पडत आलेले आहेत.
जास्वंदीच्या एका फुलापासून नखशिकांत सोनचाफ्याच्या हारानं तो मढवला गेला आहे. तो स्वतः उत्तम नर्तक आहे आणि त्यांनी बिरजू महाराजांपासून हेमा मालिनीपर्यंत लालित्यपूर्ण पदन्यास पाहिला आहे. तसंच बुलबुल तरंग गळ्यात लटकवून अगले बरस तुझको तो आना ही होगा हे शाहरुखचं नर्तनपूर्ण आवाहनही ऐकलेलं आहे. गणपती बदलला नाही, बदलली ती त्याची प्रतीकं आणि सादरीकरणाची पद्धत. खरं तर लोकमान्यांनी त्याला घरातल्या देव्हाऱ्यापासून चौकामध्ये आणि वाड्यामध्ये सार्वजनिक रूपामध्ये आणले. ते तत्कालीन इंग्रजांविरुद्धच्या लोकप्रबोधनाचे माध्यम म्हणून. सार्वजनिक उत्सव टिळकांचे साध्य नव्हते, तर ते त्यांनी वापरलेले एक प्रभावी असे साधन होते. आज काय झालंय, साध्यांचा दुष्काळ नाही, पण त्याहूनही जास्त साधनांचा मात्र सुकाळ झालेला आहे. गणपतीकडे पाहिल्या पाहिल्या माझ्या मनामध्ये मला जी प्रसन्नता लाभते त्याचं गमक मला असं वाटतं त्या हत्तीच्या मस्तकामध्ये आहे. हा पुराण काळामधील झिनोग्राफ ट्रान्सप्लांट आहे वगैरे वगैरे गोष्टी आता चावून चावून चोथा झालेल्या आहेत. मला वैद्यकीय प्रश्न वेगळाच पडतो गणपतीच्या संदर्भात. हत्तीचा DNA मानवी DNA कसा काय स्वीकारला, ह्याचे जनुकीय कोड सोडवण्याची आता गरज आहे. कारण त्याच्यामध्ये DNA आणि RNAची स्पीसीज रिलेटेड ट्रान्सफरेबिलिटी आणि क्रॉस स्पीसीज मॅच ह्याच्यावर संशोधन करा असा संदेश गणराय देतो आहे. डोकं मोठं, पर्यायानं मेंदू मोठा. कारण प्राणी जगतामध्ये हत्ती हा बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती, त्याचप्रमाणे ज्याला कॉग्निटिव्ह सेन्सेस असं म्हटलं जातं, ह्याचा अधिकारी मानला जातो. हत्ती विसरत नाही. हत्ती उपकारकर्त्याला स्मरतो आणि हानिकारकालाही चांगलंच लक्षात ठेवतो. गणोबाच्या मोठ्या डोक्यातून हे आपल्याला प्रयत्नपूर्वक संवर्धन करण्याची गरज आहे. नाहीतर काय होतंय, आजच्या कृत्रिम प्रज्ञा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, संगणक म्हणजे कॉम्प्युटरायझेशन आणि रोबॉटिक्सच्या युगामध्ये आपली स्मरणशक्ती ही पालीचं शेपूट गळून पडावी तशी गळून पडेल आणि मग आपल्यालाही एलिफंटाईन हेड ट्रान्सप्लांट करण्याची वेळ येईल. गणपती आपल्याला सांगतोय, हॅव एलिफंटाईन इंटेलिजन्स रादर दॅन ॲन आर्टिफिशियल वन. दुसरं माझ्या मते ना, गणपतीची सोंड फार महत्त्वाची आहे. ती कोणत्या दिशेला वळली आहे, उजव्या की डाव्या, यावर देव प्रसन्न आहे, सहज पावणारा आहे की शिस्तप्रिय आणि कडक आहे, हे ठरतं. माझ्या दृष्टीनं म्हणजे एका सर्जनच्या चष्म्यातनं जर विचार केला तर गणपतीची सोंड ही एक उत्तम अशी सक्शन कॅन्युला म्हणजे शोषून घेणारी अशी शोषक नळी आहे. आणि आता रोबोटिक सर्जरीची हस्त उपकरणे ही जशी 360 अंशातनं फिरतात, तद्वतच गणपतीची सोंड अवतीभोवती सर्वत्र वळून जे जे निचरा करण्यालायक आहे ते शोषून घेऊन तो आपल्या मोठ्या उदरपोकळीमध्ये ढकलतो आहे. मांगल्याचा वास करायचा तर अशुद्ध, अश्लाघ्य आणि अपवित्राचा निचरा होणं आवश्यक, हेच ती सोंड सांगत आहे. बारीक डोळे, सुपासारखे कान, इवलेसे हसरे पण अबोल तोंड, तीक्ष्ण आणि सूक्ष्म असं निरीक्षण, कुजबुजीकडेही कानोसा देण्याची आणि कमीत कमी बोलण्याची अशी वृत्ती. गणपती आपल्याला सांगतोय, हिअरिंग आणि लिसनिंग ह्या दोन क्रियांमध्ये मूलभूत फरक आहे. हिअरिंग ही एक भौतिक क्रिया आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे. लिसनिंगला आंतरिक, वैचारिक आणि आध्यात्मिक अशी बैठक आहे.
गणपतीचे कान ही त्याची केवळ ऐकण्याची शक्ती नाहीत, तर ती श्रवणाची भक्ती आहेत. वेदव्यासांसाठी त्यांनी लेखनिकाची नोकरी स्वीकारली. महाभारतामध्ये अर्जुनाचे रथसारथ्य करणारा कृष्ण आणि व्यासांचे डिक्टेशन घेणारा गणोबा, ड्रायव्हर आणि स्टेनोटायपिस्ट या दोन्ही निम्न मध्य व्यावसायिकांना मानाचे पान देतात आणि एकदा जबाबदारी स्वीकारली की ती नेटाने आणि निष्ठेनं पार पाडायची हा संदेश देतात. डिक्टेशन घेताना हातातला बोरू मोडल्यावर गणराय थांबला नाही. त्यांनी आपला एक दात मोडून त्याच्या टोकानं लेखन पूर्ण केलं. प्रसंगी स्वतःला एकदंत म्हणून घेतलं, पण काम मात्र थांबवलं नाही. उत्तम टीम लीडर कसा असावा याचे आदर्श गणपतीच घालून देतो. इतरांच्या चुका, अपराध पोटात सामावून घेतो. परिणामी लंबोदर होतो, पण टीम मात्र अभेद्य राहते. कलिग्ज आणि सबऑर्डिनेट्सना प्रोत्साहित अर्थात मोटिवेट केल्यामुळे साहेबांचे पोट सुटते. आमच्या घरातल्या मंडळींना हे कधी बरं पटणार? बरं, एवढ्या सुखकर्ता, विघ्नहर्ता अशा लंबोदराचे वाहन कुठले आहे? तर मूषक, उंदीर, लुकलुकत्या डोळ्यांचा, बिळात पळणारा सुरसुरीत असा काळा उंदीर. वास्तविकपणा पाहता गणाधीशाला मारुती, गरुड, वराह, बैल, रेडा, मोर, वाघ, सिंह यापैकी कोणतंही वाहन इंद्रलोकामधनं कधीही अलॉट झालं असतं, पण त्यांनी निवडलं उंदराला. कसलाही बडेजाव नाही, मिरवायची शेखी नाही आणि इतस्ततः हुंदडणाऱ्या चंचल मूषकाला नियंत्रणात आणायचे तर त्याच्या नाकात दोरीची वेसण न घालता विवेक, विचार, संयम आणि योजक वृत्तीने आवर्ते घ्यायचे हे गणोबांनी दाखवून दिले आहे. वाहन महत्त्वाचे नाही, वाहकाचा विचार लाख मोलाचा आहे. सगळेजण स्तुतीसुमने गात आहेत, आरत्या ओवाळत आहेत, नवा नवा प्रसाद मिळतो आहे, पण उत्सवाला मर्यादा हवीच म्हणून 10व्या दिवशी निघायचे. उगाच ठाण मांडून रोजची कर्तव्य विसरायची नाहीत. शेवटी आयुष्यात प्रत्येक गोष्टीत थोडक्यात गोडी असणं महत्त्वाचं. आनंद आणि भक्तिभावाची उधळण आणि दुःख वेदनांचे शोषण करायचे आणि कैलासाकडे परतीचा मार्ग पकडायचा. मंडळी, गणपती शतकानुशतक आहे तसाच आहे. सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे, ही त्याची इमेज त्यांनी बदलली नाही. बदलले आहेत ते त्याचे भक्तगण. तो आता त्यांची वर्गणी गोळा करण्याचे कारण आहे, धांगडधिंगा करण्याचे निमित्त आहे. विरोधी पक्ष आणि राज्यकर्त्यांनी परस्परांच्या घरी दर्शनाच्या नावे जाण्याची मखलाशी आहे. न संपणाऱ्या 24 तासाहून अधिक काळ रेंगाळणाऱ्या मिरवणुकीचे प्रयोजन आहे. आता वेळ आहे आपण अंतर्मुख होण्याची. आपली गाणी उंदीर मामाच्या कानात सांगून आपण आजपर्यंत अतिशय खाजगीरित्या पोहोचवताच ना. मग हा सार्वजनिक सामाजिक धुडगूस, ही शोबाजी, ही सुद्धा आता आवर्ती घ्यायला हवी. नाही तर काय होईल, एखाद्या वर्षी या सर्व थिल्लरपणाला कंटाळून अधिक मास किंवा तत्सम कारण सांगून तो आलाच नाही तर आपली काय अवस्था होईल याचा विचार करा. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. मंडळी, एपिसोड 7च्या पहिल्या लेखांकामध्ये आपण गणरायाचे संदर्भ बघितले. आज हा दुसरा जो लेखांक आहे हा सुद्धा गणोबावरतीच आहे आणि त्याला निमित्त झालंय 2025च्या अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीचं.
या लेखांकाचं नाव आहे गणोबा, तराफा आणि तर्क. दिवस अनंत चतुर्दशीचा. गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा तब्बल 13 तास विसर्जनाच्या प्रतीक्षेमध्ये उभा. सरतेशेवटी पारंपरिक कोळी बांधवांच्या वर्षानुवर्ष प्रचलित पद्धतीचा वापर करून विसर्जन पार पडले. सर्वांना हायसे वाटले. पण दुसऱ्या दिवशी मात्र फेसबुक आणि इन्स्टावर मतांतरांची वादळे उमटली. अनेकांच्या मते गणपती देवतेचे आद्य प्रथम पूजक असणाऱ्या अशा कोळी बांधवांचा मान नाकारला गेल्याने किंवा 10 दिवसांमध्ये मंडपाच्या दर्शनामध्ये VIP दर्शन रांगेचे फाजील लाड झाल्यामुळे हा गणराय सर्वसामान्यांना खुल्या आकाश मंडपामध्ये 13 तास तिष्ठून दर्शन देण्यासाठी उभा राहिला. नवा तराफा का आडला? तर भरती ओहोटीचं गणित का चुकलं? ग्रहणाचा समुद्राच्या पाण्याच्या पातळीवर काय परिणाम झाला याची फारशी शास्त्रीय चर्चा झाली नाही. कारण लोकाप्रवाद पसरवणं हे सोपं होतं. अशास्त्रीय असले तरी लोकप्रवाद हे चटकन कर्णोपकरणी पसरणारे होते, सामाजिक दरीला पूरक होते आणि समृद्ध मंडळाचे गर्वहरण करण्यास सक्षम होते. यामुळे गणराय पाण्यात थांबले आणि सरतेशेवटी मंडळ परंपरेला शरण गेले. आता पुढच्या गणेश चतुर्थीपर्यंत चर्चा जडत राहाव्यात असा हा प्रसंग घडला. प्रवाद आणि वाद चालूच राहतील. वास्तविक पाहता शास्त्रीय दृष्टिकोनातनं विचार केला तर प्रश्न होता, तराफा आणि बाप्पांची ट्रॉली हे समपातळीमध्ये येऊन, ज्याला आपण अलाइनमेंट असं म्हणतो, याचा. मला एकदम आठवण झाली. काही वर्षांपूर्वी मी इस्तंबूलहून टर्किश एअरलाइन्सच्या विमानानं आलो होतो. मुंबईला विमान उतरलं, पण टर्मिनल 2ला असलेल्या एरो ब्रिजला ते समांतर नीट पार्क न झाल्यामुळे जवळजवळ अर्धा तास एखादी गाडी रिव्हर्स आणि पुढे यावी तसं विमान मागे पुढे होत होतं. प्रश्न अलाइनमेंटचाच होता. मंडळी, प्रवाद मुळात निर्माणच का होतात? तर ह्याचं कारण आहे, ते शास्त्रीय सत्यापेक्षा ऐकायला सहज सोपे आणि जनसामान्यांचे समाधान करणारे असतात. काहींना वरवर खरी भासणारी धर्माची बैठक दिलेली असते, तर काहींना रूढी आणि पिढींचा मुलामा. घरातून बाहेर पडताना दही साखर खाणे, याला कदाचित उष्माघातापासून बचाव आणि इन्स्टंट एनर्जी हा शास्त्रीय पाया आहे, हे मी मान्य करायला तयार आहे. पण एखादं काम करायला जाताना 3 तिघाडा काम बिघाडा, याला कोणता शास्त्रीय आधार आहे? काळं मांजर बिचारं आपल्या पावलांनी रस्ता क्रॉस करतं. अँड व्हाय डिड द कॅट क्रॉस द रोड? या जुन्या पुराण्या इंग्रजी भाषेतील कोड्याचं उत्तर टू रीच द अदर साईड ऑफ द रोड हे जरी असलं तरी मांजर दिसल्यावर त्याचे क्रॉसिंग पूर्ण न होऊ देण्यासाठी त्याला हाकलणारे महाभाग किंवा आपल्याच मार्गामध्ये रिव्हर्स घेणारी मंडळी कमी नाहीत. काही बिल्डर्स इमारत बांधताना आपल्या इमारतीमध्ये 13वा मजलाच ठेवत नाहीत. नवे घर बांधायचे किंवा ऑफिसची रचना करायची तर वास्तुशास्त्राचा आधार घ्यायचा. पण हे प्रवाद आणि समज, कोणता पाय बॅटिंगला जाताना मैदानामध्ये प्रथम टाकायचा, या गावस्करांच्या भूमिकेपासून नैऋत्य ईशान्य तपासणाऱ्या गावकऱ्यांपर्यंत दूरवर पसरलेले आहेत. तसे हे प्रवाद
किंवा कल्पना वैयक्तिक पातळीवर पाळले जात असल्यामुळे त्यांनी फारसं काही सामाजिक नुकसान होत नाही, पण समाजाच्या अशास्त्रीय प्रगतीचा आणि प्रगल्भतेचा ते एक आरसा ठरतात. घरात आरसा फुटणे अशुभ, रात्री आरशातलं प्रतिबिंब पाहायचं नाही म्हणून आरशावरती पडदा किंवा अस्मादिकांच्या कमरेचा टॉवेल ह्याला ती रात्रीची हक्काची जागा. हे भ्रम आणि प्रवाद घराच्या 4 भिंतीत असतात तोवर ठीक आहे, पण काही वर्षांपूर्वी नवे कोरे 777 विमान आल्यावर त्याच्या चाकांपाशी पूजा करून नारळ वाढवण्यात आला, ह्याचे चित्र जगभर प्रसृत झाले होते. एवढंच काय, गेल्या वर्षी राफेल येत होतं, तर राफेलची संरक्षण मंत्र्यांनी फ्रान्समध्ये जाऊन शस्त्रपूजा केली. एखादी नवी गाडी आता खरेदी करताना ADAS लेव्हल 2 आहे असं म्हणून त्याची शेखी मिरवायची, पण शनिवार आली की सकाळी 1 लिंबू आणि 4 मिरच्यांचा सहारा घ्यायचा, या मानसिकतेला काय म्हणायचं? गणोबांची तर गंमतच आहे. तुम्हाला आठवते 21 सप्टेंबर 1995, 21 सप्टेंबर 1995ला गणपतीची मूर्ती दूध पिऊ लागली आणि पुढच्या काही तासात दुधाचे लोटे घेऊन गणेश मंदिरांसमोर रांगा लागल्या. शास्त्रीय कारण, द्रवपदार्थाचे शोषण, कर्षण वगैरे काहीही न धुंडाळता आमचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले, होय सकाळी माझ्याही हातनं बाप्पा दूध प्यायला खरा. झालं. दुधाची विक्री 30% वाढली, काही ठिकाणी दरही वाढला. कॅपिलरी ॲक्शन आणि चमच्याच्या दुधाच्या प्रतलाचे सरफेस टेन्शन ही शास्त्रीय कारणं सत्य होती, पण चमचमीत आणि चमत्कारिक नव्हती. लोकांना खुमासदार खमंगता हवी आहे आणि माध्यमांना सवंगता टाळायची नाही आहे. शास्त्रीय सत्य शोधायला वेळ आणि वृत्ती लागते. त्याऐवजी एखादा ज्याला सुपरस्टिशियस बिलीफ असं म्हटलं जातं, अर्थात भ्रामक समज, हा पसरायला सोपा, ऐकायला रंजक आणि सर्वदूर कमी वेळात पोचतो, हे सत्य आहे. त्यामुळे जिथं जिथं मानव आहे तिथं तिथं असे समज आणि त्यावरचे अशास्त्रीय असे उतारे आहेत. त्याला चीन, जपान, इंग्लंड, अमेरिका काहीही अपवाद नाहीत. असो मंडळी, यापुढचा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स मुवमेंटचा आहे. कृत्रिम प्रज्ञा मानवाच्या नैसर्गिक मूर्खतेवर मात करतील. देयर इज ऑलवेज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स and congenital inborn stupidity of human beings, and artificial intelligence will win over. गणपतीची मिरवणूक वाजत गाजत समुद्र किनारी आली की गणराय स्वतःच आसनावरनं उठतील आणि आपल्या पायांनी चालत चालत समुद्रात शिरतील. विसर्जन बिनभोभाट पार पडेल.